माननीय मंत्री गिरीश महाजन साहेबांच्या निवासस्थानी एक बैठक झाली। त्या बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो। उमेदवार अपक्ष जे आहेत ते गोकुळ गीते देखील उपस्थित होते। ज्यांनी अर्ज ऑलरेडी मागे घेतलेला आहे ते गणेश गीते देखील उपस्थित होते। निलेश बोरा देखील उपस्थित होते। आमचे आमदार रघुवंशी साहेब देखील उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या समवेत अतिशय चांगल्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झालेली आहे आणि या संदर्भातला अंतिम निर्णय हा उद्या नाशिकमध्ये होईल अशी चर्चा होऊन बैठक संपलेली आहे। बैठक झाली हे तर मी तुम्हाला सांगितलं। गुप्त तर बैठक झालीच नाही, सगळ्यांच्या साक्षीनं बैठक झाली आणि ती मुंबईमध्ये झाली। गिरीश महाजन साहेबांची तब्येत बरी नसल्यामुळे ती बैठक आम्ही मुंबईमध्ये केली। उद्या गिरीश महाजन साहेब कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या निमित्तानं नाशिकमध्ये जात आहेत। मी देखील उद्या नाशिकमध्ये जातोय आणि उद्या दुपारपर्यंत अंतिम निर्णय होईल आणि अंतिम निर्णयानंतर पत्रकार परिषद होईल। चर्चा कशी झाली, सकारात्मक झाली आहे का? शिवसेनेमध्ये महायुतीचे उमेदवार मी सुरुवातीला सांगितलं की चर्चा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि सकारात्मक झालेली आहे। अर्ज म्हणजे मागे घेण्याची तर वेळ निघून गेलेली आहे, पण पाठिंबा हे महायुतीच्या उमेदवाराला देणार का? तो अंतिम निर्णय उद्या आहे ना, उद्या अंतिम निर्णय होईल। अंतिम निर्णयावर काही गोष्टी अवलंबून असतील। अंतिम निर्णय हा नाशिकमधनं आम्ही सांगू आणि अंतिम निर्णय हा महायुतीच्याच बाजूने असेल असा माझा आशावाद व्यक्त करायला काही हरकत नाही। नाशिकचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील स्वतः लक्ष घातलेले, त्यांनी देखील तुम्हाला अनेक संदेश आणि मेसेज दिले। त्या संदर्भात गीते यांचं काय मत, गोकुळ गीते यांचं काय मत आहे? नाही, गीतेंचं आधी जे काही सोशल मीडियाला काही ज्या गोष्टी येतात की गीतेने अशी कमिटमेंट मागितली तशी कमिटमेंट मागितली, दोन्ही भावांनी कसलीही कमिटमेंट आमच्याकडे मागितलेली नाही, ना मुख्यमंत्री महोदयांकडे ना उपमुख्यमंत्री महोदयांकडे। शेवटी लोकशाहीमध्ये ठीक आहे, अपक्ष फॉर्म भरला गेला, तो मागं काही गैरसमजातनं घेतला गेला नाही। आता पाठिंब्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतोय आणि उद्या नाशिकमध्ये दुपारनंतर याच्यावर सकारात्मक निर्णय होईल। शिंदे साहेबांची गोकुळ गीतेंची तुम्हाला माहिती नसताना पण एक दोनदा चर्चा झालेली आहे मुंबईमध्ये, त्यावेळी तुम्हाला ती काही बैठक कळू शकली नाही। त्याच्यामुळं गोकुळजी शिंदे साहेबांना ऑलरेडी भेटलेले आहेत, गणेश गीते साहेब देखील भेटलेले आहेत। त्यांनी देखील हे बघा, याच्यामध्ये कोण कोणाला समजवतोय, कोण कोणाला अजून काही सांगतोय याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की ते गोकुळ गीते असतील किंवा गणेश गीते असतील, हे आमचे राजकारणाच्या पलीकडचे मित्र आहेत आणि म्हणून अशा पद्धतीनं कुठं संबंधांमध्ये दरार येऊ नये किंवा दुरावा येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। शेवटी बाकी ठिकाणी आम्ही लढतोच आहे ना, 11 ठिकाणी। त्याच्यामुळं हा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला यश येईल असं मला वाटतं। सकाळी मी याचं उत्तर दिलं कपिलजी, तुम्ही नव्हता। मी अशा प्रश्नांना उत्तर देताना अनेक वेळा असं सांगितलं की मला तब्येतीला झेपतील असे प्रश्न विचारा। त्याच्यामुळे मला हा प्रश्न तब्येतीला न झेपणार आहे आणि माझ्या आवाक्याच्या बाहेरचा आहे। त्याच्यामुळं याचं उत्तर देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनीच देऊ शकतात। काय नाही, शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचा कोणालाच अधिकार नाही, कारण शेवटी आपण 2 वेळेचं जे काही जेवतोय हे त्यांच्या कृपेनंच जेवतोय। पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर जे काही राजकारण केलं जातंय ते देखील फार चुकीचं आहे। 50 लाख शेतकऱ्यांना 36,566 कोटी रुपये एवढी कर्जमाफी आपण केलेली असताना जे विरोधक जे काही स्वतः काही न करता फक्त सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत, याच्यामध्ये मला असं वाटतं की सरकारची बदनामी करण्यापेक्षा आपण सत्तेमध्ये असताना आपण काय केलं, की आपण सत्तेमध्ये असताना शेतकऱ्यांच्या बांध्यावर किती गेलो आणि आपण माझ्या माहितीप्रमाणे सत्तेमध्ये असताना ऑनलाईन शेतकऱ्यांशी किती संवाद साधला, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दडलेल्या आहेत। त्याच्यामुळं मला असं वाटत नाही की मला म्हणजे कृषी मंत्री काय म्हणाले ते माहीत नाही, परंतु सरकारची जी भूमिका आहे शेतकऱ्यांच्या बाबतीतली
तर तो शेवटी आमचा अन्नदाता आहे आणि अन्नदाता हा 100% सक्षम असला पाहिजे, त्याची कर्जमुक्ती झाली पाहिजे, ही भूमिका शासनाची आहे. म्हणूनच देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी असतील आणि कॅबिनेटनं कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि तो कर्जमाफीचा निर्णय जवळजवळ 36,000 कोटीचा आहे. हे कोणाला सांगत नाही. त्याच्यामुळं उगाच सरकारची बदनामी कोणी करू नये आणि कृषी मंत्र्यांनी नक्की काय बोललेत हे मी तपासून बघेन आणि त्याच्यानंतरच बोलणं त्याच्यावर योग्य ठरेल. टीएमसी जो पक्ष आहे तो विलीन करावा काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसमध्ये उपाध्यक्षपद ममता बॅनर्जींना द्यावं अशी भूमिका काँग्रेसने घेतली. विलीन करण्यास सांगितलं पक्ष काँग्रेसचा टीएमसी पक्ष. हा, आता काँग्रेस पक्ष जर परत एकदा मोठा करायचा असेल तर असेच काहीतरी उपाय काढायला लागतील ना. हा पक्ष घ्यायचा, तो पक्ष घ्यायचा, कारण स्वतःचं अस्तित्व किती आहे भारतामध्ये हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून पक्षाची साईज जर वाढवायची असेल, जी छोटी झालेली आहे ती मोठी करायची असेल, अशा अनेक पक्ष एकत्र करावे लागतील. आता ते त्यांनी कोणाला प्रपोजल दिलंय हे मला माहीत नाही, पण त्यांचा हा प्रयत्न असणार आहे की जो छोटा पक्ष झाला आहे तो आता मोठा करताना जे काही असंतुष्ट आहेत त्यांना एकत्र करणं आणि पक्षासोबत घेणं. डोंबिवलीमध्ये पिंपळेश्वर एक मंदिराच्या इकडची 4 एकर 25 कोटी जमीन असल्यावर शिवसेना भाजपमध्ये थोडासा वाद सुरू आहे. भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडे काहीशी खास विचारणा करून याच्या संदर्भातच सकाळी मी पत्रकार परिषद घेतली होती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी भाषण करत असताना असं म्हणाले की ही पिंपळेश्वरची जमीन पिंपळेश्वरच्या भाविकांना देण्यामध्ये किती हालअपेष्टा उदय सामंतला सहन कराव्या लागल्या आणि त्याच्यासाठी कुणी उदय सामंतच्या कानात काय सांगितलं हे मी जाहीरपणानं बोलू शकत नाही. आज वर्तमानपत्रानं असं काही लिहिलं की त्याच्यामध्ये शिवसेनेच्या जिल्ह्यातल्या लोकांचा काहीतरी असा प्रयत्न होता. पण मी सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी देखील पिंपळेश्वरची जागा ही तिथल्या ट्रस्टीला मिळावी यासाठी माझ्याकडे 3 ते 4 बैठका केलेल्या होत्या आणि रवींद्र चव्हाण साहेबांना देखील माहिती आहे, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना देखील माहिती आहे आणि मला देखील माहिती आहे की या संदर्भात कोण कोणाच्या कानात सांगत होतं. ते शिवसेनेचे नव्हते तर ते आमच्या मित्रपक्षाचे होते. ठीक है. नासिक विधान परिषद के बारे में आज माननीय ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन साहब के घर में हमारी एक बैठक हुई. उस बैठक में मैं भी शामिल था, गणेश गीते भी शामिल थे और कैंडिडेट गोकुल गीते भी शामिल थे. वहाँ पॉजिटिवली हमने चर्चा की है और उसका अंतिम निर्णय कल नासिक में होगा. सर 6 तारीख को पुणे में एक रेप पार्टी हुई थी जिसे लेकर आज रोहित पवार और रोहिणी खड़से जो है एक्साइज डिपार्टमेंट स्थल में पहुंचे थे. उनका कहना है कि बहुत पवित्र स्थल है, महाराज का समाधि स्थल है, वहाँ पर ये रेप पार्टी हुई है जिसके लिए वो नाराज है. नहीं, ऐसी जगह अगर रेव पार्टी हुई है तो कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए. पुलिस ने उसमें अपना जो वेटो है वो यूज करके कड़क कार्रवाई करके जो ऑर्गेनाइजर था उसको जेल में डालना चाहिए. उनका कहना है कि सरकार के लोग और काफी ऐसे सरकार में शामिल लोग के शहर से इस तरह की पार्टी होती है. नहीं, ये ऐसा है कि जहाँ जहाँ कुछ बुरा होता है वो सरकार की वजह से हुआ है, ये बोलने का एक अभी तरीका बन गया है और उसमें से ये 2-4 लोग जो है वो हर रोज सरकार को टारगेट करते हैं और यही बात है कि वो टारगेट करके ही बोल रहे हैं. मैंने सरकार की तरफ से ये बोला कि उसमें पुलिस ने कड़ी से कड़ी कार्रवाई करनी चाहिए. जो ऑर्गेनाइजर था उसके ऊपर भी कड़ी से कड़ी कार्रवाई करनी चाहिए. 183 लोक त्या एकंदरीत पार्टीमध्ये होती, परंतु 83 लोकांवरती कारवाई करण्यात आली किंवा त्यांचीच तपासणी करण्यात आली. 100 लोकांना असंच सोडून देण्यात आलं असा आरोप करण्यात आला. नाही, आरोप करणं फार सोपं आहे. आरोप करायला काही पैसे पडत नाही, परंतु तिथली वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. वस्तुस्थिती मला माहीत नाही 183 होते की 83 होते की 82 होते की 50 होते, परंतु जे कोण पार्टीमध्ये होते त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच आमची भूमिका आहे. नेहरू और प्रधानमंत्री मोदी जी की कंपैरिजन हो रही है. प्रधानमंत्री मोदी जी ने नेहरू जी को सरपास कर दिया है, उसे लेकर क्या कहेंगे? नहीं, ये कंपैरिजन नहीं है. नेहरू जी के बारे में ऐसा कोई बुरा नहीं बोला है कि नेहरू जी ने ऐसा किया वैसा किया, लेकिन नेहरू जी का जो कार्यकाल था उसके आगे जाके कार्यकाल हमारे जो पंतप्रधान है नरेंद्र मोदी साहब का हुआ है वो क्रेडिटेबल है, अभिमानास्पद है. सर मराठी मोदीजीची कंपॅरिझन सुरू आहे, त्याचे शरद पवारांनी का केली आहे? नेहरू वेगळे आहे, मोदीजी वेगळे. पहिली गोष्ट अशी आहे की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर कोणीही टीका करत नाही आहे, त्यांची बदनामी करत नाही आहे.
त्यांच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीवर कोणी काही बोलत नाही आहे, परंतु त्यांच्यापेक्षा जास्त काळ यशस्वीपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान म्हणून घालवल्यानंतर त्यांचं देखील कौतुक करणं, त्यांचं अभिनंदन करणं जे जगाच्या पातळीवर होतं आहे ते आमचं देखील कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर जो दर्जा सकारात्मक मिळवून दिलेला आहे, त्याचा अनुभव राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी ज्यावेळी परदेशामध्ये जातो त्यावेळी मला येतो. त्याच्यामुळं सगळ्यांना जे टीका करतात त्यांना देखील माहिती आहे की माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाचं एक वेगळं सकारात्मक अस्तित्व हे आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण केलेलं आहे आणि आम्ही देखील कुठच्याही देशाच्या मागे नाही अशा पद्धतीचं वातावरण देशामध्ये निर्माण केलं आहे. संजय राउत ने सलाह दी है कि कांग्रेस को अगर अभी फिर से जीवित करना है तो जो तमाम छोटी मोटी पार्टियां हैं उसे कांग्रेस में विलीन हो जाना चाहिए. कांग्रेस को अगर बड़ा करना है तो कांग्रेस ने लगाई हुई मीटिंग को फिजिकली प्रेजेंट रहना चाहिए, ऑनलाइन नहीं. धन्यवाद. सर एक शेवट प्रश्न. उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे जर भाजपामध्ये किंवा महायुती विरुद्ध लढायचं असेल, एनडीए विरुद्ध लढायचं असेल तर पंतप्रधान चेहरा दिला पाहिजे. हे सगळं बरोबर आहे, पण ह्याच्यासाठी आता करोना संपलेला आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे फिजिकली उपस्थित राहायला पाहिजे. फिजिकली उपस्थित राहून ज्यावेळी आपण एखाद्याचं प्रेझेंटेशन करतो, एखादी गोष्ट मांडतो, त्यावेळी त्याची दखल घेतली जाते. आता ऑनलाईन मी पण अनेक मिटिंगला उपस्थित राहतो, पण ऑनलाईन उपस्थित राहिल्यानंतर अधिकाऱ्यांना ज्यावेळी मी सांगतो ते अदखलपात्र असतं. त्याच्यामुळं म्हणून मगाशी मी उल्लेख केला की आता करोना सगळं गेलेलं आहे. 3-4 वर्षापूर्वीच करोना गेला आहे. त्याच्यामुळं तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की जो फिजिकल प्रेझेन्सनं इफेक्ट पडतो तो ऑनलाईनवरनं पडत नाही. त्याच्यामुळे आता हा सल्ला ऑनलाईनवरचा स्वीकारतील की नाही मला माहित नाही. सर ऑपरेशन टाइगर की गिरफ्तार आने की कल्याण में चर्चा शुरू हुई. ऐसी बात यह है कि आपके संपर्क में उद्घाटन के 7 खासदार संपर्क में जिनको केंद्र में नहीं, ये मुझको पता नहीं, ये मुझको पता नहीं. मैंने सुबह भी बोला उनके साथ माननीय एकनाथ शिंदे साहब की कहीं भी मीटिंग नहीं हुई और टाइगर ऑपरेशन करने की ज़रूरत शिवसेना को नहीं है. ये आपने दिया हुआ नाम है, आपने किया हुआ नामकरण है टाइगर ऑपरेशन. कल भी हमारे यहाँ 20 जो हमारे कारपोरेटर है करजत और उधर के, उन्होंने प्रवेश किया है. तो हर रोज हमारा प्रवेश शुरू है. तो हर रोज टाइगर ऑपरेशन, अभी आगे जाके लायन ऑपरेशन होगा, सब कुछ होगा. लेकिन किसी ने भी जो हमारे यूबीटी के 7 खासदार है उनके साथ बैठक नहीं की है और साहब ने तो नहीं की है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.